कशा आहे तुम्ही? मस्त आहे ना? विद्याश्लॅबमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे शुक्रवार, तर आज मी करणार आहे म्हशीची आमटी. तर चला, खोबरा भाजून घेतला आहे आणि आता मिक्सरला बारीक करायचं आहे. भातसुद्धा झाला आहे, फक्त म्हशीची आमटी करायची. तर स्वच्छ धुवून घेतलेले त्याची मला आमटी करायची. तर आपल्या तो मिक्सरला बारीक करते. इथे मेन गोष्ट कोकम पण टाकायचे असतात. मी विसरलेली, आता मी कोकम टाकते त्याच्यात. आणि कडवण खूप सुंदर आले बघा. आता 2 मिनिटासाठी फक्त ठेवेल आणि मग नंतर बंद करेन. आणि ही अशी होती म्हशीची आमटी, ती मी आज बनवली. आमटी आणि मुशी रेडी आहे. आणि खरंच मुशी खरंच खूप सुंदर लागते. मस्तपैकी झणझणीत बनवली म्हशीची आमटी. तर चला या म्हशीची आमटी खायला आमच्या सोबत. नेत्रा मॅडम कपडे सुकत घालते, घरातले कामं सर्व आवरून घेतले काय माहिती मी. आणि हा बघा किचन किती मी छानपैकी स्वच्छ करून घेतलंय ना. दाखवत नाही बसली, कारण सर्वच बायका ते करतात घरातले कामं म्हटलं तर. हा कबाट आहे, छोटासाच आहे म्हणायला गेलं तर. हा बघा असा. इथे हे आमचं मेकअपचं टेबल आहे, हे एवढंसच आहे. आणि एवढ्याशा टेबलमध्ये कबाटामध्ये असे पुस्तकं भरले मॅडम लोकांनी आमच्या. हे बघा कसे पुस्तकं भरून ठेवले. आणि ह्या नेत्रा मॅडमचा, हा नेत्रा मॅडमचा खण आहे आणि हा योगिनीचा खण आहे. आता ह्याच्यामध्ये नेत्रा बोलते मला कुठलेच पुस्तकं नको आहे, तर मला आता हे काढून घेते मी सर्वात पहिला आधी. वाटतं काय काय भरून ठेवतात पुरी. आणि हे बघा यांचे कलरचे बरेचसे. हे नेत्रा मॅडमचे पेपर आहे 10वीचे. बघा केवढे भरून ठेवले मॅडमने. हे ना एवढे. अरे बाबा केवढे आहे ते. एवढे पेपर आहे ते ठेवून देते. हे पण हे कसे हे असं घेतात आणि ह्या पोरी अशा टाकतात. लय बदमाश आहे. आणि हे कवर आहे. आता हे योगिनीला लागेल, ठेवायला पाहिजे. काय ग हे किती बरशी आहे. याला एक कंपोस्ट करायचं ना दोघींना पण. आता मी मारेल ती मम्मी काढते आणि स्वतःच्या खणात ठेवते. तर छान आहे. ह्याच्यात पेन्सिल आहे, ह्याच्यात खडू आहे. हे पण खडूच आहे. हे साईड पेन्सिल बोलतात त्याला. हे स्केच पेन आहे, हे पण स्केच पेन आहे. साईड मग काय बोलतात? पेन्सिल आहे. नॉर्मल पेन्सिल आहे. हे कलर पेन्सिल आहे. हे कलर पेन्सिल आहे. ओके. ह्याला गिफ्ट, बर्थडे गिफ्ट. या वेळीला काय नाही गिफ्ट देणार, आमचं काय ऐकत नाही ती. हे काय आहे? माझे हे काय आहे? तुझं काय आहे? पण हे काय आहे ते स्पून टाक. हे काढ माझे. अरे मम्मी माझे. मम्मी बघा नेत्रा. मम्मी माझे. हे नाही दोन्ही दे. नेत्रा हे बनणार आहे मोठे होऊन. दोन्ही दे ना. फॅशन डिझायनर मम्मीने मला योगिनी आणि नेत्रा.
ठीक आहे सुशी बनव. माझं कुटुंब माझे कोण टाकणार आहे मी? ए पण मग ए ए पण रद्दी रद्दी. गर्दी नाही. ते चल झाला. योगीने तुझे हे बुक देते. तू हे बघ. तू मागेच हे नको आहे. हे बघ. हे डायनिंग आहे. आतमध्ये जा. आतमध्ये जा अजून मागे. बाय बाय. हे आहे नेत्राला आम्ही घेतलेले 10वीचे बुक. तशी माझी एक मैत्रीण आहे, ती बोललेली होती 10वीची बुक नेत्राची दे करून मला, पण त्या गावी गेल्या. तर मी ते आले तर त्यांना बुक देईल, कारण कोणाचं भलं झालं तेच चांगलं आहे आपल्यासाठी. आणि एवढे 10वीचे बुक आम्ही त्याला नवीनच घेतलेले, तर देऊन टाकेल 10वीचे बुक. किती आहे? सर्व विषयाचे आहे. हां हे पण आहे. हे एवढे बुक 10वीचे. हे कसले बुक? ग्रामर आहे. हे पण द्यायचे. हां दोघींचा कपाट झालाय साफ करून, आणि तेवढे पुस्तकं काढायचे होते, तेवढे पुस्तक येतील ना नवीन पुस्तकं, तेव्हा हा मग कपाट परत भरेल. खूप भरून ठेवलेले होते दोघींनी पण पुस्तकं. हे बघा आता मी व्यवस्थित ठेवून दिले. पाठीमागे आहे ना ते नेत्राचे गेल्या वर्षीचे 10वीचे पुस्तकं, म्हणजे वय आहे ते कोऱ्या आहे, त्यामुळे तिला आता 11वीला लागेल म्हणून ते ठेवून दिले. बाकी असंच हे सर्व 10वीचे पुस्तकं आहेत, तिथे यायला लागेल. आणि तिथे योगिनीचा खंड पुरा खाली झालाय, काय नाही, 2च पुस्तकं ठेवले, जास्ती काय नाही ठेवले. तुझं किती दिवसाने ते वाकडं तुकडं करून ठेवणार? माझे तर 2 बुक आहे. तरी पण तू जाते दीदीच्या पुस्तकामध्ये आहे ना. बरोबर 6:30 वाजले बघा, एवढी गर्दी होती एवढी. चला आता संध्याकाळचे वाजायला आले 7:30, आणि आता मी चालले मच्छी आणायला, कारण मिस्टर म्हणाले मला बोंबीलची आमटी पाहिजे, म्हणजे सुके बोंबीलची आमटी पाहिजे. पण माझ्याकडे सुके बोंबील पण नाही. आणि मुशीची आमटी आम्ही दुपारी बनवलेली, तर ती थोडीच आहे आता परत संध्याकाळी, कारण दुपारी आले नाही जेवायला, तर त्यांना रात्रीचं तरी जेवण व्यवस्थित पाहिजे. बघते मार्केटमध्ये जाऊन मच्छी काहीतरी घेऊन येते, सुके बोंबील भेटले तर मग तेच घेऊन येते. आणि पाणी बिणी काय सर्व झालंच आहे का. आणि मला आमचे नवीन ड्रेस आहे ना, ते मी सर्वात पहिला ते लॉन्ड्रीमध्ये धुवायला टाकते, तर लॉन्ड्रीमध्ये पण ते कपडे द्यायचे, दोन्ही कामं एकदम होईल. आज वेळ भेटलाय म्हणून बाहेर जाते, तर मला कंटाळा येतो बाहेर पडायला. पण मिस्टर म्हणतात तुला मी मच्छीला पैसे दिले आहे, तुला जाता येत नाही का, जाणं गरजेचं आहे. खाली आहे आता मच्छी करायची आहे, आणि मच्छी हलवा आणि सुके बोंबील घेऊन आणले. तर चला दाखवते आता मी तुम्हाला काय काय आणते. मेन गोष्ट सांगितल्यावर बोलते मी तुम्हाला काय काय आणते.
मम्मी माहिती आहे ना. सुके बोंबील आणले मी पप्पासाठी आणि मी आणले हलवा. फ्रेश नाही आहे. तर चला आता जेवणाला लागायचं म्हणजे आता मॅक्सी शिवाय जेवण काय होत नाही माझ्याने. मला ड्रेस घालून काम म्हटलं ना लय कंटाळा येतो म्हणून मॅक्सी बेस्ट आहे काम करायला. तर फटाफट आधी कपडे चेंज केले आणि फटाफट जेवण घेतलं करून. आणि ही मुशीची आमटी मी सर्वात पहिला ती गरम केली आणि हे भात लावून घेतलं. इथे मीने हलवा मच्छी आहे त्यांना मसाले लावून ठेवलेले आणि इथे सुक्क बोंबीलची चटणी करते मिस्टरांसाठी. म्हणजे केली आहे आता होत आली आहे ती. आणि असं किचन सर्व ना थोडी थोडी बांधली होते तशी मी घासून घेते कारण मला ना जास्ती पसारा आवडत नाही. आता ओके तर चला आता वाजले 9:45 आणि लवकर जेवण झालंय तर लवकर जेवून घेऊया. सुके बोंबीलची चटणी आणि हलवा फ्राय केल्या आणि सकाळची होती दुपारची होती मुशीची आमटी. त्या दिवशी सारखी कशी लाईट गेली तशी आमच्याकडे आता लाईट गेली. आणि मी जेवल्यानंतर इथेच जेवून झाल्यानंतर इथेच बसली. मी भांडी पण नाही घासली आणि टाकी पण खाली होती आलं यार. आणि पाणी पण नाही भरलंय पियाचा. पाणी मिनी भरला आज शेट यार. जेवण झाल्यानंतर ना मला खरंच एवढी सुस्त. किचनवर पसारा बघा. मच्छी झाल्या मी हे सर्व असंच ठेवला आणि हे लोक जेवत होते ना म्हणून मी नंतर भांडी घासेल. मेणबत्ती लावली आणि सर्व कामं आवरून घेतली. इथे फक्त हा मडकच राहिलाय माझं भरायचं पियाचं. त्याच्यात हाय तसं पाणी होईल बघूया. इथे किचन आवरून घेतलंय. कचरा फेकायला गेलेली का मलाही आणायला गेली? हा मग मलाही कोणी आणली? आता आणले तर खाते ना इलाज. बरोबर 12:30ला 5 मिनिटं असताना लाईट आली. आणि मी जास्ती बोलत नाही बसत कारण पाणी जाईल. फटाफट पाणी भरून घेते. टाकी भरायला लावली. सर्व पाणी घेतलं भरून. मडकं माझं भरायचं होतं भरून घेतलं. कळशा भरल्या परत ह्या बाटल्या पण भरून घेतल्या. हा पाण्याचा टोप इथे पाणी गरम करायला पण ठेवला आणि टाकी सुद्धा भरून झाली आहे फायनली. परत 12:30ला 5 मिनिटं असताना लाईट आली आणि तेव्हाच मी फटाफट पाणी घेतलं भरून. बरं वाटलं आता मला. नाहीतर माझं उद्यासाठी ना पाणी भरपूर खाली झालं असतं. अंघोळीला बाथरूमला असं पाणी एकच टाकी असल्यामुळे काय होतं पाणी खालीच झालं असता आणि पियाचं मडकं पण भरला नव्हता. जेवण बनवून कसं आहे माझं एकच मडकं हा पित्तलचा असतो भरलेला. त्याच्यातच मी जेवण बनवते. त्याच्यातच पाणी आमचं पियाचं असतो. तर चला आता 1:15 वाजलाय रात्रीचा आणि आता इथेच मी माझा ब्लॉग एंड करते. तुम्हाला प्लीज माझी ब्लॉग आवडत असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा मला माझा ब्लॉग कसा वाटला. तर चला बाय बाय.